संपूर्ण दिवसामध्ये विशालचा आपण आवाज ऐकलं. आमच्या विनंतीला मान देऊन समलोचन कक्षामध्ये ते मलंगड विभागामध्ये आले. छत्रपती ट्रॉफीमध्ये त्यांचं निश्चितच आम्ही स्वागत आभार सुद्धा व्यक्त करतोय. ही स्पर्धा होती. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि अंतिम सामना आपण पाहतोय. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन मान्यतेनुसार जय गावदेवी क्रिकेट चिंचवली आयोजित छत्रपती चषक 2024 पर्व आपण पाहतोय. आपण पाहता छत्रपती ट्रॉफी. आज स्पर्धेचा दुसरा दिवस अंतिम सामना. कालच्या दिवसामध्ये सोनारपाडा संघाने अक्षरशः चांगला क्रिकेट दाखवून टॉप 3 मध्ये दाखल झाला आहे. परंतु आज भाल की भसार आमने सामने समोरासमोर गावं असणारी आज क्रिकेटच्या या रण मैदानामध्ये पुन्हा एकदा सुरुवात तशीच झाली आहे. काय ताकदवर फलंदाज आहे. चिंट्याच्या नावाची मोहर. चेंडू सीमा पार. करताना पाहतो चिंट्याला काय सुरुवात करतो. तिन्ही मॅचचं जर उदाहरण बघितलं तर चौकार आणि षटकार आणि चिंट्याच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. बघा वेल खूप कमी असेल. आमचे पंच सुद्धा आम्हाला ऑन करतात कमेडीला की वेल खूप कमी असेल, कोणताही ब्रेक नसेल. 4 षटकांचा सामना आहे त्यामुळे थोडासा फास्ट केला. अजून एक रिवर्सचा पवित्रा. चेंडू मात्र गॅपमध्ये आहे. चेंडू पाहता पाहता सीमारेषेच्या पलीकडे जातोय. हा दुसरा षटकारानंतर येणारा चौकार चिंट्या मात्रेच्या बॅटमधून. गोलंदाजाचा आज कर्दंतकार ठरलाय. प्रत्येक गोलंदाजावरती त्याने प्रत्येक संघावरती प्रेशर टाकलाय आणि नेहमीच फर्स्ट इम्प्रेशन अँड द लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातोय. दरम्यानचा हा चेंडू थोडासा विकेट संधी होती. क्रिकेटमध्ये या संध्या आपण पाहू शकाल की पुन्हा पुन्हा येत नाहीयेत. डायरेक्ट हिट दिलं असतं तर कदाचित लेगबाच्या स्वरूपाने एक धाव आली आहे. पण चिंट्याला बाद करण्याची संधी होती. काल सुद्धा आम्ही पाहिलं की नेवालीपाडा संघाला अशा पद्धतीने 2 संध्या उपलब्ध झाल्या होत्या पण डायरेक्ट हिट देता आलं नाही आहे आणि त्यामुळे सामना गमावा लागला. अंतिम सामना तशाच प्रकारचा हा दृश्य मात्र मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त लढत. आज विशालने सुद्धा वर्णन केलं की प्रत्येक संघाने ठरवलंय की अंतिम चेंडूपर्यंत लढत द्यावी असं सामने पाहायला मिळाले. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न साजेनच्या माध्यमातून. साजेन फुलूरला पाहतोय गॅपमध्ये. शतरक्षक पोचतोय. चेस करायचं होतं त्याला. चेंडू आणि शतरक्षकाची रेस लागली होती त्यापैकी मात्र शतरक्षक काने मात्र चेंडूला थांबवलाय. 2 धाबा पूर्ण केल्या जातात. 2 धाबेच्या मदतीनुसार धापलकावरती धावसंख्या 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा हा ट्रॅकरचा वापर केलाय. हा ट्रॅकर गोलंदाज आपण पाहू शकाल विनोद मडवी गोलंदाजी करण्यासाठी तयार भाल संघाकडनं. तेजसचा हा संघ आपण पाहू शकाल. भाल बी 2 सामने जिंकून रवाना झाला होता आजच्या अंतिम सामन्यामध्ये. अमित दादा चिकनगर, जनार्दन दादा डोंगरे आपण पाहू शकाल. दोन्ही एक झुंजार व्यक्तिमत्व. सध्या इथे मात्र LBWच्या माध्यमातून साजन फुलोरे हा पहिला धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये.
आपण बघू शकाल गोलंदाज षटक क्रमांक दुसरं कॅप्टन ऑफ द टीम तेजस तेजस गोलंदाजीसाठी आलाय भाल टीम कडनं. चिंट्या आणि तेजस कॉम्बिनेशन पाहण्यासारखं आहे, परंतु चिंट्याच्या बॅट मधून काय हा फटका आहे. चेंडू सीमारेषे पलीकडे षटकार. नो बॉलचा इशारा आलाय, तर चेंडू लगेच फेकायचा आहे. मॅच बॉल आलाय बघा, पंच मॅच बॉल आलाय आणि नो नो चेंडू. बघा किती दक्षता पंच, एमसीसी पास असणारे पंच फिरोज सर आणि बाला माने या दोन ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण मी मला खराब कॅप्टन्सी. कारण जेव्हा आपण एखादा खेळाडू अतिरिक्त ठेवतोय एका बाजूला, तर तो सर्व जबाबदारी ती कॅप्टनवरती असते. गोलंदाजी करण्यासाठी कॅप्टन होता तेजस, परंतु इथे खराब कॅप्टन्सी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा 8 ब्रीडचा चेंडू शॉर्ट ऑफ प्लेन होता, हॅप ट्रॅकरचा वापर केला, पुल करण्याचा प्रयत्न. त्या फलकावरती धावसंख्या खूप सपाट्याने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 20 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. तेजसला आपण पाहता गोलंदाजी करताना षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. अजून एक त्याच फटक्याचा वापर वारंवार होतोय, परंतु तेजस आणि चिंट्या हा बऱ्याच आमने सामने. त्यामुळे आम्ही नेहमीच म्हणत असतो समोलचन करताना अनुभव आणि अनुभव, तेव्हाच मात्र एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, संघर्ष पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडूंकडून संघर्ष, दाबा बनवण्यासाठी संघर्ष करतोय चिंट्या आणि गोलंदाजी. स्लोअर वन लवकर पिकअप केलं, रडार मध्ये होता आणि स्लोअर वनला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेटच्या डोक्यावर हा येतोय शॉट. धावसंख्या वाढती आहे 26 या आकड्यावरती. पुन्हा एकदा स्लोअर वनचा वापर, गॅप मध्ये चेंडू पाठवलाय, क्षेत्ररक्षण येतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. व्यत्यय आपण बघू शकतो 2 धावा कंप्लीट करताना पाहते. 2 धावेच्या मदतीनुसार धावफलकावरती धावसंख्या 28 आकड्यावरती. आमच्या स्क्रीन समोर पाहू शकाल उमेशजी कुंभारकर, आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्यासोबत लेजी म्हात्रे, उत्तम म्हात्रे, त्याच्यानंतर या स्पर्धेचे प्रमुख घटक आपण पाहतो योगेश दादा म्हात्रे, आणि सर्व सामना एन्जॉय करतात. लक्ष्यमच्या बाहेर इट इज अ वाईट बॉल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला बघा, आम्हाला पंच रेफर करतील तेव्हा आम्ही थर्ड अंपायर घेऊ शकतोय. व्हाईट बॉल, यस व्हाईट बॉल आहे. चला खेळ सुरू करायचा आहे. तरीचेच प्रेक्षक वर्ग सुद्धा आनंद घेताना भाल संघाचे ते समर्थक आहेत, आपण पाहू शकता आनंद साजरा करताना. प्रेक्षक नसलं तर कोणतीही स्पर्धा यशस्वी नाही आहे. प्रेक्षक म्हटलं की स्पर्धेचा प्रमुख घटक माय बाप. पुन्हा एकदा मात्र हाफ ट्रॅकरचा वापर केला फलंदाजाकडनं. कोणताही पत्र षटक 22च्या स्वरूपाने एक धाव, यस 22च्या स्वरूपाने एक धाव येते. आमचे ऑफिशियल पंच बाला माने यांच्याकडे इशारा येतोय. 30 या आकड्यावरती ताबलकावरती धावसंख्या पोहोचतोय. आकाश आणि त्यानंतर आपण पाहू शकला चिंट्या, हे 2 पॉवर हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. पण एकदा हलक्याच्या हाताने क्लिक केल्या संधी आहे, परंतु कॅचेस विन द मॅचेस. छेल ड्रॉप. 2 षटके समाप्ती झाल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 या आकड्यावरती पोहोचलोय संघ.
तर धावफलकावरती धावसंख्या 31 या आकड्यावरती थोडंसं फास्ट गेला. बघा आम्ही दोन्ही संघांना विनंती करू शकतोय, बघा पंच सुद्धा दर्शवताना की बॅटिंग करण्यासाठी जेव्हा बालसंघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाल तुम्हालाच अंधार होऊ शकतो, त्यासाठी तुम्ही थोडंसं फास्ट खेळण्याचा प्रयत्न करा. दरम्यानचा हा बॉल मात्र चेंडूला फक्त दिशा दिली, फटका सुरेख होता. गॅपमध्ये 4 धावांसाठी चौकार. पाहतोय आपण देवेशला गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्याच बॉलवरती आकाशने दाखवलंय पॉइंट क्षेत्रामधून चौकार येतोय. 4 धावा धाबलकावरती आल्या. चौकारच्या सहाय्याने धाबलग मात्र पुढे सरसावतोय. 35-35 धावा धाबलकावरती झाल्यात. पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क नाही या अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय बॅटरीच्या माध्यमातून आकाशकडनं. कॅप्टन आहे समोर, आपण स्क्रीन समोर पाहू शकता विनोदला, ज्याने पहिले षटक हाताळलं. त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे कॅप्टन तेजसला आपण पाहू शकता. वाडिस लॉंगॉनला, वाडिस लॉंगॉपला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. डीप कव्हरला आहे. थर्ड मॅन पॉईंट शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाने जी विवरणा चांगल्या पद्धतीने केली. पुन्हा एकदा ज्या पद्धतीने शॉट सिलेक्शन केलं होतं ना, मोहर याच्यावरती 4 धाव्यांची लावली होती फलंदाज आकाशने. कॅप्टन इनिंग साकारतोय. येतोय पुन्हा बलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 39 या आकड्यावरती पोहोचतोय संघ वसार बी संघ. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. हॅमॅक्शने आत्ता मात्र एज लागली आहे. फलंदाज बाद, मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये. आकाश बॅक टू द डगआउट. आपल्याला आतापर्यंत चिंट्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. समोर खेळण्याचा प्रयत्न वायडिस लॉंगअपला. एक धाव पूर्ण, फक्त सिंगल. सिंगलच्या नुसार धाबलकावरती धावसंख्या 40 या आकड्यावरती. शेवटचे काही चेंडू शेष असतील या षटकातील. चिंट्या पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली जातोय. एका स्थानने मात्र वारंवार शॉर्ट सिलेक्शन करताना पाहिलं आपण चिंट्याला. तर धाबलकावरती धावसंख्या आहेत 41 धावा. एक्केचाळीस धावा
साल्यात अजूनही 6 चेंडू शेष आहेत आणि स्टॅकिंग एंडला आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल 6 चेंडू शेष स्टॅकिंग एंडला चिंट्या चिंट्या मात्र एक अर्धशतक झलकवला इथे मात्र क्लीन बोल्ट काय चेंडू होता जबरदस्त चेंडू हाईट सुद्धा कमी होती चेंडू मागे संध्याकाळचं क्लायमॅक्ट आहे आणि फलंदाज बाद पुलचा फटका आहे एलिव्हेशन मिळाले काय जबरदस्त फटका षटकार षटकार युद्ध 47 आपल्या इनिंगचा पुन्हा एकदा मात्र जबरदस्त चेंडू होता संध्याकाळचा क्लायमॅक्ट आहे जेवढ्या धावा बनवेल ना तेवढ्या धावा चेस कराव्या लागतील इथे बॅटिंग करणाऱ्या गोलंदाजी करणाऱ्या संघाला भाल बी या संघाला वसार बी आणि भाल बी अशा पद्धतीचा सामना आपण पाहता एन्जॉय करतात पण प्रेक्षक वर्ग पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू चेंडूला प्रहार केलाय थोडस पंबलिंग होतोय दुसऱ्या धावेसाठी लवकर पिकअप केलं तोपर्यंत 2 धावेच्या मदतीने 49 या आकड्यावरती पोहोचलाय संघ 49 त्यांचीच संध्याकाळचं क्लायमॅक्ट आहे त्यामुळे मग बेनिफिट असेल येणाऱ्या गोलंदाजी करणाऱ्या संघाला परंतु इथे त्यापूर्वी मात्र धावांपासून रोख लावा लागेल ऑफस्टंपच्या बाहेर असलेला चेंडू इट इज अ वाईट बॉल अवंतर धाव मात्र पाहायला मिळतं अवंतर धावेच्या स्वरूपाने धापलकावरती धावसंख्या 50 या आकड्यावरती पाहायला मिळतोय पन्नास धावा 50 कंप्लीट होतोय वसार टीमची पुन्हा एकदा फटका फसलाय झेल हवेमध्ये खराब क्रिकेट नेमकं करतो काय आपण जर रिप्लायच्या माध्यमातून जर पाहिलं तर जो क्षेत्ररक्षक आहे बऱ्याचशा चुका त्याने आज केल्यात आणि हे ह्याही झेलला सोप्या पद्धतीने पकडण्याचा प्रयत्न झेल ड्रॉप सिंगल एक धाव फार महत्वाची आहे मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं एक धावेला फार महत्व दिलं होतं परंतु आता पाहू शकता आपण धावफलकावरती धावसंख्या 51 ऑन साइडला 6 धावा बघा एका धावेची किंमत आता 7 धावेने मोजावी लागली धावफलकावरती धावसंख्या 57 आणि 58 धावांचा 58 झाल्यात आणि एकूण तो 57 झाल्यात 58 धावा चेस करायच्या आहेत तर तत्पूर्वी एक मी सन्मान घेण्यासाठी विनंती करेल आयोजकांना योगेश मात्रे आमचे आयोजन कमिटीचे तर जे विशाल पाटील जे आमचे कॉमेंटेटर आहेत त्यांचं सन्मान
करायचं आहे. अमित दादा यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. आज आमच्या विनंतीला मान देऊन समालोचन करण्यासाठी विशाल आलेत. त्यांचं आम्ही इथे सन्मान करतो. त्यानंतर विशालकडनं आपण एक इनिंग सुद्धा ऐकणार आहोत, शेवटची अंतिम इनिंग, आणि त्याचा आवाज पुन्हा एकदा तुम्हाला ऐकण्यासाठी मिळेल. तर विशाल, जा आपण आपला हा मान सन्मान स्वीकारा. अमित दादाच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत हा मान सन्मान. विशाल, ज्याचा आज आपण संपूर्ण दिवसामध्ये आवाज ऐकलं, भिवंडी विभागामधून बिलॉंग करतात. खूप त्यांचं चांगलं समालोचन आपल्याला ऐकण्यासाठी मिळालं. अजून एक इनिंग ते मात्र समालोचन ऐकणार आहेत. शेवटच्या अंतिम इनिंगमध्ये 58 धावा चेस करायच्या आहेत आणि या 58 धावांचा पाठलाग करताना पाहायचं आहे कोण जिंकणार आणि कोण जाणार सुपर 3 मध्ये. ऐकूया आपण विशाल पाटील यांच्या एक सुंदर वाणीतून येणारा सत्र. धन्यवाद. शेवटचा सामना आणि त्यामध्ये पगले सत्र आपण पाहिलं. वन्स अगेन वसार टीम आणि वन्स अगेन नितीन म्हात्रे. तब्बल 25 धावा नितीनने या मॅच मध्ये देखील बनवला. कन्सिस्टंटली बॅटिंग तो करतोय. गोलंदाज जागृत या पहिल्या षटकामध्ये रोहित आणि तेजस म्हात्रेची जोडी. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळायचं होतं. लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतात आणि दरम्यान इथे चेंडू फील्ड केला जातो तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा. अशा दिवसामध्ये सर्वात मोठी ओपनिंग पार्टनरशिप आपण याच जोडीची पाकली होती मॉर्निंग सेशनमध्ये. तब्बल मला आठवतं की तब्बल 57ची ती पार्टनरशिप होती ओपनिंगसाठी तेजस म्हात्रे आणि रोहित म्हात्रे या दोन्ही फलंदाजांमध्ये. आता या मॅचमध्ये काय करतील, कारण 58चा चेज आणि 4च ओव्हर आहेत. अपिश हवेमध्ये, दरम्यान कॅच पकडली जाईल का? फिल्डर्स पोहोचतात बट कॅच इथे ड्रॉप. बघा या परिस्थितीमध्ये रोहितची विकेट महत्वाची आहे, कारण हे दोन्ही फलंदाज आज जर आपण पाहिले या दोन्ही फलंदाजांचा खेळ भरपूर चांगला झाला आणि त्या परिस्थितीमध्ये जर रोहितची विकेट लवकर मिळाली असती टीम वसारला तर दबाव ते बनवू शकले असते. बट इथे कॅच ड्रॉप झाली. दरम्यान धाव फलक आता 4 वरती आपल्याला पाहायला मिळतो. कारण बघा 58 4 ओव्हरमध्ये बनवायचं म्हटलं गेलं तर इक्वेशन ऑलमोस्ट तुम्हाला 15 रन प्रति ओव्हरच बनवायचे आहेत आणि त्या अनुषंगाने बरोबर 2 ते 3 मोठे फटके खेळणं आवश्यक ही गोष्ट महत्वाची असेल. आता देखील लॉफ्टेड फटका बट हा फटका गॅपमध्ये आणि हा बॉल जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. चेंडूवरती रोहितने मिस्टेक केली बट या चेंडूवरती त्याने मिस्टेक नाही केली. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. चौकार येतो. धाव फलक सध्या घडीला 8 वरती. बघा जेव्हा भाल संघ पहिला सामना खेळला होता मला आठवतं की 4 चेंडू 4 चौकार या बॅटरच्या बॅटमधनं आले होते. आणि आता देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हवेमध्ये बॉल आणि हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक चौकार येतात बॅटर रोहितच्या बॅटमधनं.
आणि जी सुरुवात हवी होती ती सुरुवात देखील मिळाली भाल बी टीमला. 58च्या चेज मध्ये पडले 4 चेंडू 12 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल आता देखील फुल लेंथ ऑन द राईज अपिश खेळले. बॉल हव्यामध्ये इनफिल्डला तर क्लिअर केलं डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे. फिल्डर आणि बॉल मध्ये रेस सुरू आहे, बट बॉल जिंकेल, फिल्डर हरेल. सलगचे 3 चौकार आलेत बॅटर रोहितच्या बॅटमधनं. जागृत निर्माण केली होती, बट कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर जागृत नव्हते असंच वाटलं, कारण ती कॅच पकडायला हवी होती. थोडा डिफिकल्ट चान्स होता, बट अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला डिफिकल्ट चान्सला देखील इझी बनवायचं. दरम्यान अपील आणि घडलं काय ते पाहावं लागेल. आणि ऍक्शन नाहीये कोणत्या प्रकारे बॅटरची, त्या अनुषंगाने हा डॉट बॉल असेल. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त पहिल्या षटकाच्या अखेरीस. विचार केला बघा, आपण जर विचार केला तर शेवटचा बॉल पूर्णपणे लिव्ह केलं होतं बॅटरने. एकंदरीत अशा परिस्थितीमध्ये कधी ही गोष्ट ठाऊक ठेवावी लागते असं बॅटर की तुम्हाला बॅट चालवायचे, कारण कधी कधी अशा चरणावरती जेव्हा बॉल लिव्ह करतो बहुतांश वेळेला आपण पाहिलं की कधी कधी लिगल बॉल देखील असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये वाईट मिळण्यापेक्षा बॅट चालवणं जास्त आवश्यक, कारण हा एक निर्धाव चेंडू कदाचित जर फटका खेळण्याचा प्रयत्न केला असता तर मला असं वाटतं की काहीतरी रन्स या चेंडूवरती आला असता. बट पहिल्या षटकाच्या अखेरीस 58च्या चेजमध्ये रन्स आहेत. 16 धावा म्हणजे त्या 3 षटकांमध्ये 14च्या आस्किंग रन रेटने बनवायच्या आहेत. 42 धावा जिंकण्यासाठी आता बॅटर तेजस म्हात्रे स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड ओव्हर गोलंदाज सागर. 3 ओव्हरमध्ये 42. सागरचा पहिलाच बॉल पडल्यानंतर खाली राहतो, डॉट बॉल इथे येतो आणि फार चांगली स्पर्धा खऱ्या अर्थाने पाहायला मिळाली, अनुभवायला मिळाली. जय गावदेवी क्रिकेट संघ चिंचवली संघ भले निराश राहिला आज, पण हरकत नाही, पण त्यांची स्पर्धा फार चांगली लागली, त्यात मात्र काही शंका नाही आहे. कारण या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ चिंचवली टीमला देखील आज आपण खेळताना पाहिलं आणि त्यांचे दमदार आयोजन आणि त्यांचा खऱ्या अर्थाने दर्जेदार खेळ देखील आपण आजच्या दिवसामध्ये पाहिला. आणि तसेच जर आपण पाहिलं तर 17 गडीला स्कोर कार्ड या 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचला 18 धावा धावफलकावरती. बघा आता देखील या दोन्ही फलंदाजांनी चांगली सुरुवात इथे मिळवून दिली. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल. पकला धक्का लागलाय, बॅटर बाद झालेत. तेजस म्हात्रेच्या सोबत दिवसभरामध्ये फक्त एक 12th मॅन मी असा पाहिला ज्याच्या चेहऱ्यावरती कधी 12 नाही वाजले, ज्याच्या चेहऱ्यावरती कधी शंका पाहायला नाही मिळाली की आम्ही पराभवाच्या दिशेने चाललोय की आम्ही अडचणीमध्ये आहोत. फक्त वसार टीमचा 12वा खेळाडू असा राहिला ज्याच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेच नाही, जो आपल्याला प्रत्येकी मॅच मध्ये खुश दिसला, कधी टेन्शन नाही दिसलं, कारण तसा खेळ वसार संघाचा आज झाला. बाकी जर इतर 7 संघांचे 12वे खेळाडू आपण पाहिले तर त्यांच्या चेहऱ्यावरती बहुतेक वेळा 12 वाजले. ओव्हर द विकेट दिमागातीने टाकला. ऑन साइडला हा फटका, डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत, मिळेल एक सिंगल. आता बघा तेजस बाज झाल्यानंतर मी म्हणेन रोहित म्हात्रेवरती इथे जिम्मेदारी असेल, कारण अशा दिवसामध्ये आपण एक भरपूर चांगली इनिंग 32 धावा इंडिव्हिज्युअली रोहितला बनवताना पाहिलं होतं.
जर्सी नंबर 22-32 त्याने आज बनवला होता आणि सेकंड मॅच मध्ये देखील चांगलीच खेळी त्याची लागली होती. बट या निर्णायक सामन्यामध्ये कशा प्रकारे आपल्या टीमला इथे तो लीड करेल. लॉफ्टेड फटका ऑन साइडला, व्हॉट शॉट, जबरदस्त फटका, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर प्लेसमेंट, बॉल गेला काऊ फेसला क्लिअर करत असताना बॅटर रोहित चा बॅट मधनं हा धमाकेदार फटका, षटकार. मध्ये खास गोष्ट ही राहिली की बॉलचा अगदी मेरिट वरती खेळतोय, ज्याप्रमाणे चेंडू येतोय त्याप्रमाणे तो खेळतोय. ही गोष्ट त्याच्या बॅटिंग मध्ये आपण आज पाकली. जे आमचे प्रेक्षक आहेत काका, तुम्हाला विनंती असेल की सामना सुरू आहे, प्लीज तुम्ही मैदानाच्या बाहेरून जावा. हरकत नाहीये होतं. चला लवकर, विनंती असेल काका थोडा लवकर तुम्ही मैदानाच्या बाहेर जावा, सामना सुरू आहे. नेक्स्ट बॉल, लोवर फुल टॉस, बॅटचा टोला लागला, हवेमध्ये आहे. बट आज नशिबाची साथ देखील मला असं वाटतं की रोहित सोबत आहे आणि ओव्हर तो देखील झाला इन बिटवीन. मला असं वाटतं की 3 धावा इथे पूर्ण झाला, धावफलक 3 धावांच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातोय. 28 धावा धावफलकावरती, म्हणजे 30 धावांची अजून देखील आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत, येणारे 12 मध्ये 30. बघा कोणाला जर स्पर्धेचा आनंद आहे, 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता, 2 ओव्हर मध्ये 28 धावा धावफलकावरती. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या हातामध्ये, लवकर विनंती असेल. आणि बघा यानंतर आमच्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्हाला स्पर्धेचा आनंद घ्यायचा, तुम्ही सामन्याचा आनंद घ्यायचा, तुम्ही ग्राउंड मध्ये जाऊन सामन्याचा आनंद नका घेऊ. तुमच्यासाठी आमचं व्यासपीठ आहे, या तुमचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता, 2 ओव्हर मध्ये 28 धावा धावफलकावरती आहेत. आज स्पेशल खऱ्या अर्थाने समर्थन भाल टीमला ज्यांचं मिळालं त्यांना व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकतात. आज भरपूर बिझी शेड्यूलमध्ये वेळ काढून ते आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता आले. अमित दादा या स्पर्धेचा आनंद घेतात. भरपूर क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे आणि स्पेशली या टीमवरती तर जास्तच प्रेम आहे आणि त्यांची आज उपस्थिती आपण पाहतात. त्याचप्रमाणे व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकतात आदरणीय जनार्दनजी डोंगरे साहेब देखील, त्यांची देखील शुभ उपस्थिती आज आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. आणि किसन बाबा म्हात्रे त्यांची देखील आज उपस्थिती, ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. तसेच प्रल्हादजी म्हात्रे आणि नयनजी म्हात्रे यांचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन. आपलं देखील हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 मध्ये बनवायच्या 30. अनिकेत तयार होतो, हे षटक महत्वाचं. समोर रोहित असेल. 12 चेंडू 30 धावांचं समीकरण. पहिलाच बॉल, फुल टॉस हवेमध्ये आणि कॅच कंप्लीट. आणि फार मोठा धक्का इथे लागला कारण बॅटर आता इथे बाद झालेत रोहित. आणि अशा परिस्थितीमध्ये पाहिलं गेलं तर संघ अडचणीमध्ये आहे आणि अडचणीमध्ये आपल्या टीमला सोडून आता डगआउटच्या दिशेने चाललाय रोहित. झालं तर आता आपण पाहिलं तर 11 चेंडू 30 धावांची आवश्यकता. आणि आता हा संघर्ष फार जास्तच मोठा होणार आहे असंच वाटतंय भाल बी टीमसाठी. कारण जे 2 महत्वपूर्ण बॅटर या बॅटिंग क्रमामधले होते ते दोन्ही आता डगआउटमध्ये आहेत आणि या परिस्थितीमधनं आता टीमला बाहेर काढणं किंवा विजयाच्या दिशेने घेऊन जाणं हे कोणत्याही बॅटरसाठी अवघडच. आणि आता देखील मिस टायमिंग, हवेमध्ये लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचतात आणि आता देखील कॅच ड्रॉप. फिल्डर लॉंग ऑफला होते, भावेश होते, कॅच ड्रॉप झाली. बघा अशा परिस्थितीमध्ये अशा मिस्टेक्स देखील कधी कधी फार महाग ठरतात आणि
काऊ फेस मध्ये आपण नितीनला पाहत आहेत ते थोडे निराश दिसले, कारण कॅच पकडायला हवी होती. कारण अशा कॅचेस तुम्हाला मी म्हणेन 10 आउट ऑफ 9 टाइम्स पकडायच्याच आहेत, बट कॅच ड्रॉप झाली. नेक्स्ट बॉल टॉप एज लागला, बॉल हवे मध्ये. आता फाईन लेगला कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल. आणखीन एक धक्का लागतोय भाल बी टीमला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. विनोद येतात बॅटिंग करण्यासाठी. समीकरण जे उरलं या मॅच मध्ये, येणारे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. त्या 3 चेंडूंवरती कमीत कमी 2 मोठे फटके आणि प्रचंड वेग. त्या अनुषंगाने आपण पाहिलं की बॅटर लेट देखील झालं स्ट्रोक खेळण्यासाठी. आता येणारे 8 चेंडू 27 धावांची आवश्यकता. बघा, प्रत्येकी मॅच मध्ये रोहितच खेळेल, तेजसच खेळेल असं नाहीये. क्रिकेट इज अ टीम गेम. क्रिकेटच्या खेळामध्ये जे 11 खेळाडू एका संघामध्ये खेळतात, प्रत्येकी खेळाडूचा परफॉर्मन्स मॅटर करतो. कारण एखादा खेळाडू तुम्हाला 1 मॅच जिंकवेल, 2 मॅचेस जिंकवेल, बट तुम्हाला एखादी स्पर्धा जर जिंकायची, एखादी स्पर्धा जर तुम्हाला गाजवायची आहे, तर संपूर्ण टीमचं चांगलं खेळ होणं आवश्यक. बॅट्सीकडा शॉर्ट थर्डला चांगले प्रयत्न, बट कॅच इथे ड्रॉप. प्रयत्न फार चांगले होते, जे फिल्डर शॉर्ट थर्ड मॅनला होते. साजन त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत होते. उद्याच्या दिवसामधला जो पहिला सामना एदुडने सी आणि खोणी सी या दोन्ही टीमसाठी सकाळी 8:30 वाजता रिपोर्टिंग करा. 9 वाजता ठीक आपण इथे सामन्याला सुरुवात केली जाईल. शेवटचा बॉल असेल या षटकामधला. शेवटचा बॉल, प्रहार केला, हॅमट केलं. बॉल हवेमध्ये आणि बॉल गॅप मध्ये, आणि बॉल निघून जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार म्हणजे अंतिम षटकामध्ये हा सामना जिंकण्याकरिता इथे आवश्यकता असेल 22 धावांची आवश्यकता. सहा मध्ये 22 बनवायच्या आहेत. त्या बनतील का? कारण जर बनला तर सुपर 3चं तिकीट, आणि जर नाही बनला तर या स्पर्धेच्या बाहेर जायचं तिकीट. सध्याच्या घडीला एक सूर्य अस्ताला चालला, पण इथे कोणाचं सूर्योदय होईल हा देखील प्रश्न आहे. कारण 6 मध्ये 22 धावांची आवश्यकता इथे आहे. जे आमचे कॅमेरामॅन सध्याच्या घडीला पाहायला मिळतात भावेश, आणि त्याचप्रमाणे भावेश आणि उरण. बघा, ही जी नावं आहेत ती सागर फराडने आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. काही जर तुम्हाला चर्चा करायच्या असतील नंतर तर तुम्ही सागर फराड सोबत करा. 6 मध्ये 22 धावांची आवश्यकता. मागच्या दिशेने जाऊया. लास्ट ओव्हर गोलंदाज तयार होतोय. विघ्नेश तयार होतोय. बघा, आज हिरो बनण्याची संधी मी म्हणेन बॅटर मोहित आणि बॅटर सुचित आणि विनोदकडे आहे. कारण क्रिकेटचा खेळला प्रत्येकी खेळाडूला एक अशी संधी देत असतो की तिथनं तो स्वतःला सिद्ध करू शकतो, तिथनं तो स्वतःला एक चांगला खेळाडू म्हणून प्रूव्ह करू शकतो. ती संधी आज या दोन्ही बॅटर्सकडे आहे. 6 मध्ये 22. पहिलाच बॉल पंच केला, डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चेंडू चालला आणि भेदला डीप एक्स्ट्रा कव्हरला. बॉल निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात तर चांगली केली, चौकाराने सुरुवात म्हणजे ते 5 चेंडू. आता 18 धावांची आवश्यकता. कदाचित एखादा मोठा फटका पुढील चेंडूवरती आला तर अमित दादांच्या माध्यमातून कदाचित एखादं प्राइज देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं. 100%. अमित दादांकडून प्राइज लावलं गेलं की 3 षटकार जर येतात तर 1000 आता दिले जातील, आणि सध्याच्या घडीला दिशा खराब अतिरिक्त रन निर्माण इथे मिळेल. आणि 2 षटकार जरी आले तरी सुद्धा 1000 दिले जातील. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर मोठे फटकेच हवेत. 5 मध्ये 17 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल फुल लेंथ अपील
अंपायर्सने नकारलं आणि दरम्यान इन बिटवीन लेग बायचे एक सिंगल म्हणजे ते 4 चेंडू. आता 16 धावांची आवश्यकता. म्हणजे येणारे 2 चेंडूच आपल्याला इथे सांगून देतील की हा सामना अंतिम चेंडूपर्यंत रंगेल की या मॅचमध्ये आपल्याला वसार टीम सुपर 3च्या दिशेने जाताना दिसेल. 4 मध्ये 16 बनवायचे आहेत. आज वसार टीमने खऱ्या अर्थाने काय खेळ दाखवला. स्पेशली डॉमिनेटिंग क्रिकेट ते खेळलेत. एकही सामना असं नाही वाटलं की त्यांच्यावरती प्रेशर आहे. पण या मॅचमध्ये पाहूया काय घडेल. 4-16ची आवश्यकता असताना साऊंड आलाय बॅट्सीकडा मिळेल सफलता. धक्का लागलाय. आता आवश्यकता असेल 3 मध्ये 16 आणि हा धक्का लागल्या दरम्यान चौथा बॅटर इथे बाद झाला. तो 16 धाब्यांची आवश्यकता म्हणजे आता प्रत्येकी चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवायचा आहे. आज भरपूर चांगली साथ ॲज ऑफिशियल स्कोरर म्हणून आम्हाला दिली तुषार यांचा आवर्जून मी उल्लेख करेन. त्याचप्रमाणे ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट या वाहिनीचं भरपूर मी कौतुक करेन कारण भरपूर चांगलं कार्य या स्पर्धेमध्ये ते करतात. भरपूर चांगला ब्रॉडकास्ट त्यांचा पण पाहतात. त्याचप्रमाणे आमचे DJ मास्टर असतील त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगली साऊंड सिस्टम भरपूर चांगली संगीत आपल्याला ऐकायला मिळाली. धक्का आणखीन एक लागला आणि दरम्यान हा 5वा धक्का लागला. त्याचप्रमाणे मी विशेष आभार व्यक्त करेन गणेशदादा म्हात्रे यांचं कारण त्यांनी हे निमंत्रण आम्हाला दिलं आणि आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे आभार मी आवर्जून व्यक्त करेन जय गावदेवी क्रिकेट संघ चिंचवलीचं की तुम्ही मला इथे समालोचन करण्याची संधी दिली. आणि त्याचप्रमाणे स्पेशली मी आभार व्यक्त करेन सर्व प्रेक्षकांचा ज्यांनी दिवसभरामध्ये आम्हाला भरपूर सारं प्रेम दिलं आणि जे यूट्यूबवरती देखील प्रेक्षक आमच्या समेत आज जोडले गेले ज्यांनी आमचं समालोचन ऐकलं या स्पर्धेचा आनंद घेतला त्या सर्वांचे विशेष आभार. आता खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये येणाऱ्या 2 चेंडूंचा आणि आणखीन एक विकेट आणि यासोबत विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट करत असताना गोलंदाज विघ्नेश तर 24 मधला पहिला गोलंदाज ठरलाय ज्याने दुसरा गोलंदाज ठरला ज्याने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. शेवटचा बॉल असेल या मॅच मधला. शेवटचा बॉल बॅटचा टोलला लागला आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त आणि हा सामना दरम्यान अवघ्या 11 धावांनी आपल्या नावावरती केला टीम वसारने आणि सुपर 3 मध्ये दाखल होणारा हा दुसरा संघ ठरलाय छत्रपती चषक 2024 मध्ये. आणि प्लेअर ऑफ द मॅच वन्स अगेन आपण देऊया इंडिव्हिज्युअली बनवला 25 तोच नितीन म्हात्रे ठरलाय या सामन्यात.